नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या स्थापनेचे शताब्दी 100 वर्षाचा जो उत्सव आहे साजरा होतो आहे विविध ठिकाणी. आणि त्या निमित्तानं स्वतः सरसंघचालक मोहनजी भागवत विविध ठिकाणी लोकांशी भेटत आहेत, संवाद साधतायत आणि तसे काही कार्यक्रम होत आहेत. या देवगिरी प्रांतात म्हणजे जिथं मी आता प्रत्यक्ष बसलेले अगदी त्याच ठिकाणी समर्पण नावाची त्यांनी एक मोठी वास्तू उभारलेली आहे. त्या ठिकाणी देवगिरी प्रांतातल्या 200 लोकांना आमंत्रित केलेलं होतं. मी स्वतः त्या कार्यक्रमाला गेलो होतो म्हणून मला ते स्वरूप माहिती आहे. आज जे टीका करतायत ना त्यांच्यासाठी म्हणून सांगतो ही गोष्ट. मुंबईला जेव्हा हा कार्यक्रम त्याच्यामध्ये बॉलिवूड काही सेलिब्रिटी, सलमान खानचं एक नाव ज्याच्यावरून वाद सुरू झालेला आहे, महेश मांजरेकर बोललेले आहेत, नाना पाटेकर पण तिथं होते की नाही मला बाकीचे सगळे नावं माहिती नाहीत, पण सलमान खानवरून सगळा वाद सुरू झालेला आहे. आणि काही तथाकथित सेलिब्रिटी असलेले संघाच्या बाजूनं कसे बोलायले, सयाजी शिंदे त्यांच्यावरती टीका, आता रबराची जीभ कशी आहे, हे कसे सत्तेप्रमाणे पालटतात वगैरे सगळं सुरू झालेलं. आता हिचं स्वरूप असं असतं की ह्या 200 लोकांना बोलवलेलं असतं त्या प्रांतातल्या. मी इथलं तुम्हाला सांगतो बैठक काय आणि कशी घडली ते. सुरुवातीच्या भागामध्ये स्वतः मोहनजी भागवत एक मांडणी करतात संघाच्या संदर्भामध्ये, प्राप्त परिस्थितीच्या संदर्भामध्ये, चहा पाण्याचं मध्यंतर. त्याच्यानंतर काही जणांना जर प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न लिहून आणलेले असतात, ते वाचून त्याच्यावरती उत्तरं देतात. त्याच्यानंतर सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था. असं एक साधारणतः 4 तासाचा सगळा तो कार्यक्रम. आता ह्याच्यामध्ये कोणी टीका करावा असं काही नाही. त्यांची शताब्दी साजरी होते, त्यांनी तुम्हाला सन्मानानं बोलवलं, तुम्हाला इतके उपर जायचं नाही तर जाऊ नका. यापूर्वी सुद्धा आपले सरन्यायाधीश राहिलेले भूषण गवई यांच्या मातोश्री रासू गवई यांच्या पत्नी यांना एका संघाच्या कार्यक्रमात, हा कार्यक्रम नव्हता, दुसरा जो काही कार्यक्रम असेल, बोलवलं होतं आणि त्यांच्यावरून जो काही वाद उठला आणि लगेच सगळ्या आंबेडकरी जनतेला वाटलं त्या कुठल्या तरी कारणानं नाही गेल्या, ज्यांनी आधी होकार दिलेला होता. मग त्यांचं पत्रिकेत नाव होतं. यावेळेस त्यांनी काही कोणाचे नाव वगैरे छापायचा मुद्दाच नव्हता. फक्त त्यांनी बोलवलेलं आहे बैठकीला आणि जे हजर झाले त्यांनी. बरं, माझं म्हणणं आहे की इतके उपर तुम्हाला बोलवणं आल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की नाही काही खरं नाही, या संघवाल्यांच्या नादाला लागू नये, तिकडे जाऊ पण नाही, फिरकू पण नाही, नका जाऊ. त्यांनी काही तुम्हाला कडेवर घेऊन गेलेले नाहीयेत. आमंत्रण दिलं, विचारलं, सहभागी व्हा म्हणून सांगितलं. तुम्हाला व्हायचं नसेल तर तुम्ही होऊ नका. आता इथून अडचण जी सुरू होती, प्रत्यक्ष सलमान खान हा मोहनजी भागवत यांच्या त्या कार्यक्रमाला गेल्यावर अडचण नाहीये, त्याच्यावर त्यांचा आक्षेप नाहीये. पुरोगाम्यांचं दुखणं काय सुरू झाले, लिब्रांडूंचं दुखणं काय सुरू झालंय माहितीये का, की जेव्हापासून राईट विंग अजेंडा असलेल्या ज्या म्हणजे मूव्हीज आहेत, फिल्म चित्रपट जे आहेत ते गल्ला गोळा करायला लागले आणि ह्यांचा सगळा जीव आहे त्या बॉक्स ऑफिसवरती. आम्ही नेहमी गमतीनं जे उदाहरण देतो की इंद्र, त्याची पत्नी इंद्रायणी, ती प्रत्यक्ष इंद्राची पत्नी नसून त्या खुर्चीची पत्नी असते. त्याच्यामुळे खुर्चीवरती, त्या सिंहासनावरती इंद्र म्हणून जर दुसरा कोणी बसला तर ती त्याची पत्नी असते. हे सगळे बॉलिवूडचे कालपर्यंत तथाकथित गंगा जमनी तहजीब आणि हे जे काही सेक्युलरिझमचा ह्यांना किडा चावलेला होता की ह्यांना ते तत्वशः पटलेले म्हणून चावलेला नाही. मी तुम्हाला फरक पण सांगतो. जोपर्यंत बॉक्स ऑफिसवरती अशा पद्धतीच्या चित्रपट गल्ला गोळा करत होते, किमान धंदा होत होता, गंदा है पर धंदा है असे ते, तोपर्यंत ह्यांना तो सेक्युलरिझमचा किडा चावलेला होता. आता बॉलिवूडचं जे दुखणं सुरू झाले, बॉलिवूडनी संघाची खाकी चड्डी घातली म्हणून पुरोगामी हड्डी नरम झाली, आम्ही जे गमतीनं म्हणतोय ते काय प्रत्यक्ष मोहनजी भागवत यांच्या कार्यक्रमाला गेल्यामुळं नाही. आता ज्या चित्रपटांचा गल्ला गोळा होतो आहे त्या सगळ्या चित्रपट राईट विंग चित्रपटांची लाट येऊ घातलेली आहे. काही ना काही झालं तरी किमान ते धंदा, किमान गल्ला गोळा करतात, आपण गुंतवलेली रक्कम वसूल होती, इतका जरी मेसेज गेला. हे दुखणं आता पुरोगाम्यांचं आहे की आता ह्यांना तथाकथित मंदिराचा जो पुजारी आहे, टिळा लावलेला, जानवं घातलेला, ढेरीवरून हात फिरवत वाईट नजरेनं येणाऱ्या त्या भाविक, जी काही नटी असते समोर उभी केलेली, ती जी स्त्री असते तिच्या देहाकडं वासनेनं असं दाखवणं मुश्किल आहे. आता कायमस्वरूपी तुम्हाला हिंदू, त्याच्यामध्ये सवर्ण, ब्राह्मण, जो आता एका चित्रपटावरून वाद सुरू झालेला आहे, पंडितांबद्दल तुम्ही घुसखोर आणि बाकीचे कसेच,
हे तुम्हाला जोपर्यंत सत्य दाखवायचं होतं तोपर्यंत सगळ्यांनी स्वीकारले. भारतानं म्हणजे हिंदू सनातनी ही नेहमीच सहिष्णू राहिलेले असल्यामुळे आपल्यातल्या ज्या सगळ्या कमतरता आहेत, आपल्यातल्या जे सगळे विकृती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी त्याच्यातूनच पुढे आले. लोकहितवादी सारखा ब्राह्मण सुधारक हा स्वतःच्या ह्याच्यावरती जेव्हा टीका करतो त्याचं नाही नाव घेतलं जात. फुल्यांच्या बरोबरीनं फुल्यांच्याही आधी लोकहितवादींनी ज्या पद्धतीने कर्मकांडावरती आणि ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरुद्ध आवाज उठवला, हे सगळं घडत आलेलं आहे आतापर्यंत. सत्यपणे आगरकर, गोखले, रानडे, मुद्दाम मी हे सगळी ब्राह्मण नाव घेतो की ज्यांना सुधारक सुद्धा स्वतःच कधी मानत नाहीत. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत असताना लोकहितवादीचा, रानडेंचा, आगरकरांचा महाराष्ट्र म्हणायचं नसतं. हे इथला आगाऊपणा होता. ह्या सगळ्याला जी आता धक्का पोहोचला आणि विशेषतः ह्या सगळ्या बॉलिवूडमध्ये सावरकरांचा चित्रपट चालतो, तो कशाला? अगदी सुधीर फडकेंवरती काढलेला चित्रपट सुद्धा त्याच्या ती गुंतवलेली रक्कम वसूल करतो. मग ह्यांना तर ते सगळे विरोध करायचा होता. हे झालं म्हणजे हिंदू जातीच्या अंतर्गत. हिंदू मुस्लिम तथाकथित ऐक्याच्या नावावरती आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ केला, परत मी उल्लेख करतो. द रिअल ताज स्टोरी सारखा एकदम लो बजेट चित्रपट, तो चित्रपटही त्याचे पैसे वसूल करतो. धुरंधर सारखा चाललेला तर मोठंच आयकॉनिक नाव झाले, किंवा काश्मीर फाईल्स. 2, 4, 5 पिक्चर चालले, बाकीचे आपली किंमत वसूल केली, काही डब्यात गेले, पण तो ट्रेंड सुरू झाला हेच दुःख नाही आता. आणि बॉलिवूड मधला कितीही सेलिब्रिटी मधला सेलिब्रिटी तुम्ही कलाकार घ्या, तो असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही हे जे दाखवत आहात हे तथाकथित ज्या सेक्युलरिझमचा मला किडा चावलेला असल्यामुळे मी ह्याच्यात काम करणार नाही. हे सगळे पैशाचे गुलाम आहेत, हे सगळे पैशाला अंकित आहेत. बॉक्स ऑफिस हे सगळंच्या सगळं अख्खं यांना गिळून बसलेलं आहे. त्याच्यामुळं आता ज्यांना स्वतःला पुरोगामित्वाचा झेंडा मिरवायचा आहे ते अडचणीमध्ये येऊन बसलेले आहेत. त्यांना मी म्हणलं ना, हे जर समजा तत्वाचं भांडण असलं असतं तर त्याच्यातले काही जण म्हणले असते की काही हरकत नाही, नाही जरी झालं तरी तोट्यात गेलं तरी हरकत नाही, पण मी सेक्युलरिझम वरती चित्रपट काढून दाखवतो. नाही जमत ना. कालपर्यंत हे सगळं जी इकोसिस्टीम काम करत होती, काँग्रेसपणी जी राज्य म्हणजे सरकार असोत किंवा केंद्रातली सरकार असोत त्यांचा पाठिंबा मिळत होता कळत न कळतपणे. पब्लिकच्या डोक्यामध्ये पण तो किडा चावलेला होता. हे सगळं नॅरेटिव्ह बदलायला बाबरी मस्जिद पडल्यापासून, म्हणजे 92 पासूनची गोष्ट, अगदी प्रत्यक्ष बाबरी मस्जिद पडल्याच्या नंतर सुद्धा तिथल्या निवडणुकीमध्ये कधी भाजपला बहुमत मिळालेलं नव्हतं. इतका वेळ लागला. 2014ला पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळालं. केवळ ते राजकीय बहुमत होतं असं नाही, लोकांचं मतपरिवर्तन होतं आहे. तुम्ही जो दाबून ठेवलेला राईट विंग अजेंडा होता सगळा, किंवा वस्तुस्थिती होती, अजेंडा हे शब्द बरोबर नाही, ती आता समोर यायला लागली. सत्य हे कटू असतं आणि ते पचणं मुश्किल आहे. आणि त्याहीपेक्षा बॉलिवूड सारख्या धंदेवाईक लोकांना नुसतं सत्य तुम्ही मांडत बसा आणि त्याला काही प्रतिसाद भेटला नसत, ह्यांनी एवढी चर्चा केली नसती. तुम्हाला मी सांगतो, धुरंधर सारख्या चित्रपटांनी गल्ला गोळा केला नसता, काश्मीर फाईल्सनी गल्ला गोळा केला नसता, तर हे काही बोलले नसते. छावाने गल्ला गोळा केला नसता तर हे काही बोलले नसते. जाऊ नका, काय चालत राहतात, करत राहा तुम्ही काय ते. यापूर्वी पण सावरकरांवरती चित्रपट आलेला होता, सुधीर फडकेंनीच काढलेला होता, डब्यात गेलेला आहे. तेव्हा यांना काही वाटलं नाही, पण जेव्हा धंदा गोळा करायला लागला पडल्याच्या नंतर यांचे डोळे फिरलेले आहे. सलमान खान आणि बाकीचे सेलिब्रिटी मोहनजी भागवत यांच्या कार्यक्रमाला गेले, त्याच्यावरची उसंतवाणी. सलमान ऐके भागवत कथा, पुरोगामी व्यथा उफाळली. राजकीय झाला आधी पराभव, मग कडू चव कलात्मक. काश्मीर फाईल्स धुरंधर छावा, एक एक कावा वाटे यांना. बॉक्स ऑफिसचा आधीचा दणका, तुटला मणका आता नवा. मोहन मायेची जादू पसरली, जीभ घसरली लिब्रांडोंची. पचवून साऱ्या पुरोगामी शिव्या, शतकाच्या ओव्या संघ गातो. कांत हिणविले जिला खाकी चड्डी, तिने केली हड्डी नरमही, तिने केली हड्डी नरमही. ज्या संघाला इतके वर्ष त्याच्या नावानं बंब मारल्या, चड्डीवाल्यांच्या हातात देश देणार का? माननीय काकांचं वाक्य आहे. लोकांनी देशच नाही, राज्यही दिलं, नगरपालिकाही दिली, महानगरपालिकाही दिली, आणि आज जिल्हा परिषदचे आता निकाल समोर येत आहेत. आता हा व्हिडिओ येईपर्यंत बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झालं असेल, पण आम्ही ते मुद्दाम सगळे आकडे समोर आल्याच्यानंतर उद्या त्याच्यावरती व्हिडिओ करू. जिल्हा परिषदही दिली
आणि हे मात्र बोलत बसले. आता ह्यांचेच नगरसेवक आणि ह्यांचेच उमेदवार आता सत्तेसाठी तिकडे चाललेले आहेत. बॉलिवूडचे सगळे हे निव्वळ बॉक्स ऑफिसच्या पैशाचे गुलाम आहेत, त्याच्यावर अंकित झालेले आहेत. तिथं पैसा आहे म्हणून हे तिकडे गेलेत आणि त्यांचे पाठराखीण जे आहेत ते मात्र परेशान आहेत. परत तेच निर्भय बनववाल्यांनी सगळं पूर्णपणे वरात सजवली, घोडा सजवला, बँड, वराडी, सगळे पुरोगामी वराडी तयार आहेत. पण तो जो नवरदेव ज्याला बसवून घोड्यावरती मिरवायचा होतो तो नवरदेव गेला तिकडं चड्डीवाल्यांच्या वरातीमध्ये नाचायला, आणि हे आपलं नुसताच रिकामा घोडा घेऊन बसलेले आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज